ठाण्यात अनंत आकाश पुस्तक प्रकाशन सोहळा उद्धव ठाकरेंनी दिला. अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा शिवाजी राजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च. महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च. आगामी निवडणुकांसाठी युती संदर्भात आढावा घेत आहोत. शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न. युतीचे अधिकार जिल्हा स्तरावर दिले. स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही, मुख्यमंत्र्यांचे आदेश. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न करू आम्ही. उद्धवजींना रस्त्यावर उतरू देणार नाही, मुख्यमंत्र्यांचा टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीला सर्व आमदार खासदार उपस्थित. जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थिती लावणार. उद्धव ठाकरे तर मोदींच्या पातळीचे. एकनाथ शिंदे यांच्या करोडो रुपयांची चौकशी करा, चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य. सचिन घायवळ प्रकरणात रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप. सुजय विखे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत घायवळ व्यासपीठावर. रोहित पवारांनी जारी केला व्हिडिओ. विधिमंडळात दिलेली आश्वासनं 90 दिवसात पूर्ण करा. संसदीय कार्य विभागानं काढलं परिपत्रक. सार्वजनिक कामांना गती मिळेल. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचं देखील 2 ठिकाणी मतदार यादीत नाव. काँग्रेसच्या वोट चोरीच्या आरोपांवर भाजपाचे नगरसेवक संजय थेराडे यांचं प्रत्युत्तर. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल. अंबरडा मोर्चात अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडणार नाही. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा निर्धार. सरकारने इतिहासातील सर्वात मोठी थाप मारली. सर्वात मोठं पॅकेज नाही तर सर्वात मोठी थाप. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या पॅकेजवरून उद्धव ठाकरेंची टीका. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख द्या. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्या. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. 50 खोके घेतले, त्यांच्याकडून 50,000 हेक्टरी मागतोय, ठाकरेंचा टोला. केंद्राने महाराष्ट्रात मदत का दिली नाही? पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला मदत का नाही? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल. मोदींकडून पॅकेजच्या घोषणेची अपेक्षा होती, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांवर पुतळा मावशीचं प्रेम. ठाकरेंचा हंबरडा मोर्चा नाटकी. ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. हंबरडा फोडण्यापेक्षा स्वतःवर आसूड उगवला असता तर बरं झालं असतं. हंबरडा राखून ठेवा, तो मुंबई छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या मदतीला असेल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या हंबरडा मोर्चावर ट्विट करत आशिष शेलार यांची टीका. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक हंबरडा मोर्चा काढणं चुकीचं. प्रताप सरनाईकांची ठाकरेंवर टीका. शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल यासाठी निवेदन द्या. सरनाईकांचा ठाकरेंना खोचक सल्ला. निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा हंबरडा. शेतकऱ्यांविषयी उद्धव ठाकरेंच्या मनात सहानुभूती नाही. माजी आमदार शहाजी बापू पाटलांची ठाकरेंवर बोचरी टीका. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सगळं सुरू असल्याची टीका. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना त्रास दिला. उद्धव ठाकरेंचा मोर्चा फेल झाला. भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांची टीका. एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं? कबुतरांसाठीच्या शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य. मी डॉक्टरांना मूर्ख मानतो, जैन मुनी कैवल्यरत्न महाराज यांचं वक्तव्य. कबुतराची हत्या म्हणजे शंकरावर हल्ला झाल्यासारखं. शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य. कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा. सुरेशजी महाराज यांचं सरकारला आवाहन. शस्त्र उचलायची वेळ आली तरी आम्ही उचलू. कबुतरांसाठी नागा साधू यांची फौज उभी करू. जैन धर्मगुरू यांचा सरकारला इशारा. कबुतरांसाठी लोढा कबूतर टॉवर उभारणार. हर्षवर्धन सपकाळ यांचा टोमणा. जैन मुनींचा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचं सपकाळांकडून स्वागत. ठाण्यात म्हाडाच्या कोकण विभागातील घरांची सोडत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत.
निवडणुका शिवसेनेसाठी नव्या नाहीत, येत्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. छत्रपती संभाजीनगरातील बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी विक्रीस ठेवलंय. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा टोला. सत्तेत असताना दमडी न देणारी ठाकरेंची शिवसेना आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करते. नवनाथ बन यांचा हल्लाबोल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कल्याणमध्ये आंदोलनात सहभागी. कल्याणच्या डीसीपीची भेट घेऊन मामा पगारेंसोबत दुर्व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मालाडमधील मंत्री मंगलप्रभात लोढांचा जनता दरबार रद्द. लोढांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी. मालाडच्या पी दक्षिण विभाग महानगरपालिका कार्यालयातील प्रकार. मालाड जनता दरबारात अंडेफेक वादावरून तक्रार नोंद. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देशानंतर कारवाई. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू. चंद्रपुरात राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा पार. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडून सांगोल्यातील घटनेचा निषेध. तर राज्य सरकार समतेच्या तत्वाच्या विरोधात वागत असल्याची जानकरांची टीका. अमरावतीत माधा नेते दिव्यांग संमेलनाचं आयोजन. सक्षम आणि संत गुलाबराव महाराज संस्थानतर्फे संमेलनाचं आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती. दिव्यांगांनी हार मांडण्याची गरज नाही, दृष्टीहीन असतानाही गुलाबराव महाराज यांनी ग्रंथ लिहिले, हा दैवी चमत्कार. अमरावतीत नितीन गडकरींचं वक्तव्य. सरकार जितकी मदत करेल तितकीच मदत आम्ही करणार. आमदार अभिमन्यू पवारांची घोषणा. लातूरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार अभिमन्यू पवारांचं दिलासा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अनेक वास्तूंचे भूमिपूजन. धोंडेवाडी कराड येथे व्यसनमुक्ती केंद्र, अनाथाश्रम आणि गोशाळे यांचं भूमिपूजन करण्यात आले. सर्व शाळांची सुरक्षा तपासणी आणि पोर्टल प्रसिद्धीचे उच्च न्यायालयाचे आदेश. बदलापूर प्रकरणानंतर उच्च न्यायालय सक्रिय झालेली आहे. साताऱ्यातील औंधमध्ये 85 राष्ट्रीय संगीत महोत्सवाचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. देशभरातील नामांकित गायक महोत्सवात सहभागी. व्यापारी मित्र मंडळाचे 33व्या वर्षात पदार्पण. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सलोखा जपण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. पूजेच्या थाळी सजावटीच्या स्पर्धेत 100 महिलांचा सहभाग. बीडच्या आगर नांदूरमध्ये पूरग्रस्तांना मदतीचे वाटप. पुणे येथील समर्थ युवा प्रतिष्ठानचा पुढाकार. किराणा मालाच्या किटचं वाटप. वाशीमध्ये बांबू परिषद आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन. निसर्ग चक्र सुरळीत करण्यासाठी बांबू लागवड ही काळाची गरज. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं वक्तव्य. भंडाऱ्यात शिवसेनेला मोठा धक्का. शिवसेनेचे लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश. राज्यातील जमीन मोजणी प्रकरण 30 दिवसांमध्ये मार्गी लागणार, कारण महसूल विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची एक्स पोस्टच्या माध्यमातून माहिती. मराठवाड्यातील आत्महत्या रोखण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीमधून प्रबोधन. संतांच्या विचारातून वारकरी गावागावातील शेतकरी आत्महत्या रोखतील. हवप विठ्ठल पाटील यांचा विश्वास. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. देश विदेशातून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी वाहिली तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली. पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य योजनेचा शुभारंभ. छत्रपती संभाजीनगरात कार्यक्रमाचं थेट प्रसारण. योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश. अनिल अंबानींचे जवळचे सहकारी अशोक पाल यांना अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई. त्यांच्यावर SECIला 68 कोटींची बनावट, बँक हमी दिल्याचा आरोप. आता काढा दंड, भयमुक्त नाशिक हाच अजेंडा. बॅनरबाजी करत नाशिककरांचा पोलिसांच्या टवाळखोरांवर कारवाईला पाठिंबा. मराठवाड्यात ज्ञानोबा तुकाराम आधार दिंडीचं आयोजन. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून दिंडीत आज धाराशिवमधून आधार दिंडीला सुरुवात.
वाढवण बंदर प्रकल्पाचं सर्वेक्षण सुरू. सर्वेक्षणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. वाढवणसह परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप. स्थानिकांकडून बंदराविरोधात घोषणाबाजी. मुलुंडमधील पदपथांवर बांगलादेशी घुसखोरांचं साम्राज्य पसरत असल्याचा दावा. भाजपच्या नेत्यांनी केली पदपथांची प्रत्यक्ष पाहणी. पाहणी दरम्यान फेरीवाल्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. खेड तालुक्यातील जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा जगात 1 नंबर. शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली शाळेला भेट, तर केलं शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांचं कौतुक. यवतमाळ शहर पोलिसांकडून 49 हरवलेले मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द. ऑपरेशन प्रस्थान या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा प्राप्त. स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणीय निकषांवर उतरल्यामुळे दर्जा प्राप्त. मातीच्या किल्ल्यांचा खेळ अलिप्ततेकडे. खरं तर सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात यंदा मातीच्या किल्ल्याच्या मागणी तब्बल 80% घट. नाशिकच्या रामकुंड भागातील बहुचर्चित वस्त्रांतर गृहावर हातोडा. वस्त्रांतर गृहाचे मुख्य इमारत तोडायला सुरुवात. रामकाल पथ प्रकल्पासाठी अडथळा होत असल्याने इमारतीवर हातोडा. परीक्षा फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बाहेर हकलले. हिंगोलीच्या दांडेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील धक्कादायक प्रकार. लाडक्या बहिणींना मिळाली दिवाळी भेट. सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा. आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळेचा हप्ता मिळाला. चांदीने सोन्यालाही मागे टाकले. 2 दिवसात तब्बल 20,000 दरवाढ. चांदी 1,70,000वर. चांदीची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 निविदा रद्द. MMRDA कडून मोठी घोषणा. खासगी गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं निर्णय घेण्यात आला. लवकरच नवीन निविदा काढावी लागणार. औद्योगिक क्षेत्रात अवैध पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर 13 दिवसांनी मागे. महायुती सरकार निषेध म्हणून तेरवीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवून आंदोलनाचा समारोप. यवतमाळच्या पुसद येथे संघर्ष शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण. कल्याणमध्ये प्रकाश पगारे यांना साडी नेसवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर आणि सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा याची मागणी. या मागणीसाठी काँग्रेसचं आंदोलन. धाराशिवमधील शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ उपासात्मक आंदोलन केले. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली मदत पॅकेज फसवी असल्याचा आरोप. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून अर्ध्या तासात खंडित गॅस पुरवठा सुरळीत. कोल्हापुरात खंडित गॅस पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा रास्ता रोको. साताऱ्यातून संविधान संघर्ष मोर्चा. न्याय व्यवस्थेवरील वाढत्या हल्ल्याच्या विरोधात मोर्चा. तब्बल 35 संघटना लोकशाही रक्षणासाठी एकत्र. बीडमधील छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यासमोर वारकरी संप्रदायाचा मोर्चा. नम्रदेश्वर वारकरी शिक्षण संस्थेवरील हल्ल्याचा निषेध. फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याचं पोलिसांचं आवाहन. नांदेडमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. मागणीसाठी खासदार अशोकराव चव्हाणांचा ताफाडून बंजारा समाज बांधवांची घोषणाबाजी. पुण्यात तळेगाव उरुळी बायपास रेल्वे प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचं जनआंदोलन. आंदोलनात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे यांची भेट पाहायला मिळाली, तर ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा. पिंपरी चिंचवडमधील मोशी ते डीपी रस्त्यांचं काम पूर्ण करा. वाहतूक कोंडी सोडवा या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वतीनं बेमुदत उपोषण. परभणीमध्ये सरन्यायाधीशांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी. भूषण गवईंवर झालेल्या हल्ल्याचा क्रास्ट्राईब कर्मचारी महासंघाकडून निषेध. खराब हवामान आणि अतिवृष्टीचा कांदा पिकाला मोठा फटका. पीक वाचवता न आल्यानं शिरूरच्या बळीराजानं हताश होऊन कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर. नवी मुंबई बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानं कांद्याचे दर झाले कमी. विविध जिल्ह्यातून कांदा दाखल. सध्या 10% कांद्याचे दर कमी. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात. करपा रोगानंतर तुडतुडा रोगाची लागण. पीक विमा कंपन्या तक्रार नोंद करण्यास असमर्थ. शेतकरी हैराण.
महिलेच्या नावे आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना महिलेच्या नावे फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपीला अटक. निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर रेड कॉर्नर नोटीस जारी. भाऊ सचिन घायवळवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. कोथरूड गोळीबार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. सोलापुरातील अभिषेक नगर भागात सशस्त्र चोरी. 4 शस्त्रधारी चोरांकडून चाकूचा धाक दाखवत सोने आणि पैशांची चोरी. साताऱ्यातील सासपडे भागात अल्पवयीन मुलीची हत्या. अतिप्रसंगाच्या प्रयत्नातून हत्या झाल्याची माहिती. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळमध्ये अधिकतम व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांची 3.25 कोटींची फसवणूक. TWJ कंपनी फसवणूक प्रकरणात अटकेतील दोघांची कारागृहात रवानगी. गँगस्टर DK रावला अटक करतानाचा व्हिडिओ समोर. कोर्टाच्या आवारात गुन्हे शाखेकडून अटक करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. सुनावणीसाठी येताच DK रावला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. भाईंदरमध्ये कबुतरांचं खाद्य विक्रेत्याकडून नागरिकावर चाकून हल्ला. दुकानदाराला प्लास्टिकची ताडपत्री काढण्याची विनंती केल्यानं चिडून हल्ला. खाद्य विक्रेत्यावर गुन्हा दाखल. वाशीमधील कारंजामध्ये मनोरंजन क्लबवर पोलिसांची धाड. 49 जणांवर कारवाई. 37,89,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजीत दारू अड्ड्यावर आमदार राहुल आवाडे यांची धडक कारवाई होत नसल्यानं प्रशासनाला धरलं धारेवर. पुन्हा हा दारू अड्डा सुरू होता कामा नये, आवाडेंचा इशारा. गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडला. 29 जनावर खरं तर ताब्यात घेण्यात आलेली आहे. तस्करी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. या बातमीसह गाव टू ग्लोबल मध्ये आपण इथेच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.